बातमी महत्त्वाची. बीडच्या माजलगाव इथल्या शासकीय सोयाबीन खरेदी केंद्राबाहेर गेल्या 8 दिवसांपासून शेतकरी सोयाबीनची वाहनं घेऊन मुक्कामी आहेत. 6 तारखेला खरेदीची मुदत संपली आहे. मात्र शेतकरी सोयाबीन खरेदी होईल या अपेक्षेने या ठिकाणी आले. सरकारने खरेदीची मुदत वाढवावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येते आहे. सरकारने सोयाबीन खरेदीची मुदत वाढवावी अशी मागणी आता केली जाते. ही बीडच्या माजलगाव मधली दृश्य आपण पाहतोय. अनेक सरकारी खरेदी केंद्रांवर सोयाबीन भरण्यासाठी बारदाना शिल्लक नसल्याचं दिसून आलंय. बारदाना संबंधी प्रश्न वारंवार निर्माण होतो, तरी उपाययोजना का करण्यात आली नाही असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. नाफेडकडे खरेदी केलेला माल साठवण्याची क्षमता नसल्याचंही अनेक ठिकाणी दिसून आलं. सोयाबीन मोजण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वजन काट्याचा वापर करण्याचे निर्देश आहेत. मात्र खरेदी केंद्रांवर साधे काटे वापरून वजन केलं जात आहे. निवडणुकीच्या काळात सरकारतर्फे सोयाबीन 15% ओलाव्याचे निकषांचं परिपत्रक काढण्यात आलं होतं. मात्र खरेदी केंद्रापर्यंत परिपत्रक पोहोचलंच नाही. परिणामी 12% ओलाव्याचे निकष गृहीत धरून अनेक शेतकऱ्यांचा माल नाकारण्यात आला. खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याकडे सोयाबीन त्यांच्या घरामध्ये शेतामध्ये पडून आहे. यावेळी जेव्हा पालकमंत्र्यांनी DPDCची मीटिंग घेतली, त्याच मीटिंगमध्ये मी त्यांना विनंती केली होती की किमान 28 फेब्रुवारी अखेर ही मुदत नाफेडनी वाढवावी. मंगळवारी याच संदर्भामध्ये अजितदादा पवार, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, तसेच पणन मंत्री श्रीयुत रावलजी यांची भेट घेऊन प्रत्यक्षात त्यांना ही मुदत वाढवण्याच्या बाबतीत परत भेटणार आहे.